गुंतवणूक करू। सर, महाराष्ट्र हे भारताचं आर्थिक इंजिन मानलं जातं. ते का मानलं जातं? आणि मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहेच. तर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून तिचं जे एक आर्थिक बळ आहे, हे आर्थिक बळ संपूर्ण राज्यभरामध्ये, राज्याच्या सगळ्या भागांमध्ये संतुलितपणे पोहोचवण्यासाठी सरकार नेमके काय विशेष प्रयत्न करते? तर आपला जो मुंबई आहे हा आपला ग्रोथ सेंटर तर आहेतच, पण मुंबईचे आर्थिक विकासामुळे पूर्ण महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था वाढली पाहिजे, याच्यासाठी आपण प्राधान्याने मुंबई ग्रोथ हब पहिले मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन चा ग्रोथ हब व्हावा, त्याच्यासाठी आपण नियोजन तयार केलेलं आहे. आणि त्याच्यासोबत आपण मुंबईचा ग्रोथ अंतर्गत भागात कसं जाता येईल त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित केलंय. तर मी तुम्हाला एक सांगितलं की नागपूर मुंबई एक्सप्रेसवे हा मुंबईच्या आर्थिक विकासाला आपले इंटिरियर एरियाज कृषी क्षेत्राला जोडणार आहे, ज्याच्यामुळे जसं आपण कॉटनची कॉटन प्रोडक्ट्स, टेक्सटाईल प्रोडक्ट्स याचा जे एक्सपोर्ट करतो त्याला गती मिळते. परंतु त्याच्यासोबत आपला भाग हॉर्टिकल्चरल एक्सपोर्टसाठी खूप प्रसिद्ध आहे. तर आपण ड्राय पोर्ट्स आणि ग्रोथ कॉरिडॉर मुंबई नागपूरचा तयार केला आणि नवीन ग्रोथ कॉरिडॉर नियोजित आहे, ज्याला आपण शक्तीपीठ म्हणतो, म्हणजे नागपूर ते गोव्यापर्यंत जाणार आहे. तर ह्या दोन्ही कॉरिडॉर्समुळे आपण मुंबई आणि जे पोर्ट लेड डेव्हलपमेंट आहे मुंबईची, ती आपण इंटिरियर ॲग्रिकल्चरल एरियाला, ॲग्रो प्रोसेसिंग एरियाला पोहोचवतो. बरोबर सर. आपण एक